नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण. आजपासून LPG गॅस सिलेंडर दरामध्ये 1 जुलैपासून नवीन दर जाहीर होणार आहेत. ते नेमके कोणते आहेत, काय आहेत, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट मला या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. आज 21 जून 2024 रोजी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी OMCS एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यांनी व्यावसायिक LPG सिलेंडर आणि विमान इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. हा निर्णय ग्राहकांना आणि विमान कंपन्यांना मोठा दिलासा देणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय कपात केली आहे. या सिलेंडरच्या किमतीमध्ये 69.50 रुपयांची घट करण्यात आली आहे. या नवीन दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलो LPG सिलेंडर हा 1676 रुपयांना मिळणार आहे. मुंबईमध्ये हाच सिलेंडर 1629 रुपयांना उपलब्ध असेल. चेन्नईमध्ये हाच सिलेंडर 1840.50 रुपये तर कोलकात्यामधल्या ग्राहकांना हा सिलेंडर 1787 रुपयांना मिळेल. हे नवीन दर 1 जून 2024 पासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रातील ग्राहकांना, विशेषतः रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला मोठा फायदा होणार आहे. घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल नाही. मात्र घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सामान्य नागरिकांच्या या निर्णयाचा थेट फायदा होणार नसला तरी व्यावसायिक क्षेत्रातील किंमत कपातीचा अप्रत्यक्ष फायदा त्यांना मिळू शकेल. सरकारी तेल कंपनी आणि विमान इंधनाच्या किमतीतही मोठी कपात झाली आहे. 1 किलो लिटरला ATFच्या किमतीमध्ये 6,673.87 रुपयांची घट करण्यात आली आहे. ही कपात लक्षणीय असून विमान कंपन्यांचा मोठा दिलासा देणारी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ATFच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत होती. मे महिन्यात किमतीमध्ये प्रति किलो लिटर 749.25 रुपयांची वाढ झाली होती. एप्रिलमध्ये 502 रुपये प्रति किलो लिटरनी वाढ झाली होती. तर मार्चमध्ये 624 प्रति किलो लिटरनी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर आत्ताची किंमत कपात किमान कंपन्यांसाठी मोठी सुटका ठरणार आहे. ATFच्या किमतीतील या घटीचा थेट फायदा विमान प्रवाशांना सुद्धा होण्याची शक्यता आहे. विमान कंपन्यांच्या खर्चामध्ये होणारी ही बचत त्या तिकिटांच्या किमतीमध्ये कपात करून प्रवाशांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळं उन्हाळ्याच्या या कडक प्रवासामध्ये प्रवाशांना स्वस्त दरामध्ये हवाई प्रवास करता येऊ शकतो. सरकारी तेल कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावरती सकारात्मक परिणाम ठरू शकतो. व्यावसायिक LPG वापरकर्त्यांना थेट फायदा होणार असून विमान कंपन्या आणि प्रवाशांनाही त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती LPG वापरकर्त्यांना अद्याप थेट फायदा झालेला नाही. त्यामुळे पुढील काळामध्ये सरकार या संदर्भामध्ये काही निर्णय घेतंय का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आय होप की या ठिकाणी जे काही गॅस सिलेंडरचे दर आहेत ते व्यावसायिक दर जे आहेत ते घसरलेले आहेत. पण घरगुती गॅस सिलेंडरचे जे दर आहेत ते जैसे तेच आहेत. त्यामुळे याचा किमान फायदा हा व्यावसायिकांना तर निश्चित होणार आहे. म्हणजे जे मेस चालवतात किंवा जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची आणि जमेची बाब म्हणावी लागेल. पण त्याशिवाय प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केला जातो. गृहिणी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना गॅस सिलेंडरची किंमत जाणून घेणं महत्त्वाचं असतं. गॅस सिलेंडरची किंमत राज्यानुसार, शहरानुसार बदलत जाते. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील काही जे मुख्य जिल्हे आहेत त्यांचे दर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शहरानुसार याच्या किमती ज्या आहेत त्या या ठिकाणी काय होतात, सर्वाधिक लोकवस्तीचं राज्य आहे आपले महाराष्ट्र. तर यामध्ये जिल्ह्यानुसार काही किमतींमध्ये तफावत आहेत. मुंबई शहरातील गॅस सिलेंडरचा दर हा मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी असून देशातील सर्वात महत्त्वाचे शहर आहे. मुंबईमध्ये गॅस सिलेंडरची सर्वात कमी म्हणजे 802.50 रुपये इतकी किंमत आहे. लहान शहरांमधील गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते छोट्या शहरांमध्ये सिलेंडरची किंमत थोडी जास्त आहे. उदाहरणार्थ अहमदनगरमध्ये 816 रुपये आहे, अकोल्यामध्ये 823 रुपये, अमरावतीमध्ये 836.50 रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 811.50 रुपये इतकी आहे. विदर्भातील गॅस सिलेंडरचे दर जर आपण बघितले तर या ठिकाणी उदाहरणार्थ भंडारा येथे 863 आहे, बुलढाण्यामध्ये 817.50 आहे, चंद्रपूरमध्ये 851.50 आहे, गडचिरोलीमध्ये
येथे 872.50 रुपये आहे, गोंदियामध्ये 871.50 आहे, नागपूर येथे 854.50 इतके आहे. मराठवाड्यातील जर गॅस सिलेंडरचे दर आपण बघितले तर या ठिकाणी आपण बघू शकतो की धुळे येथे 823 आहे, बीडमध्ये 828 आहे, हिंगोली येथे 828.50 आहे, जळगाव येथे 808.50 रुपये आहे, जालन्यामध्ये 811.50 आहे आणि लातूर येथे 827.50 इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गॅस सिलेंडरचे दर आपण बघितले तर कोल्हापूर येथे गॅस सिलेंडरची किंमत ही 805.50 इतकी आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीतील फरक आपण आता जी माहिती बघितली त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा फरक वाहतूक खर्च आणि इंधन दर आणि कर यामुळे होतो. शहरामधील विविधता लक्षात घेता सरकारने गॅसच्या किमती ज्या आहेत ते निश्चित करण्यासाठी काही ठोस पावलं उचलावीत, जेणेकरून सर्व नागरिकांना समान दरामध्ये गॅस मिळू शकेल. गॅस सिलेंडरची किंमत ही प्रत्येक घरासाठी महत्त्वाची बाब आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन गॅसची किंमत समान ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सर्व नागरिकांना गॅसची जी किंमत आहे ती परवडेल आणि स्वस्त सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद.